चॅप्टर नंबर 5 व्हेक्टर्स. तर यामध्ये अगोदर 2 लेक्चर झालेले आहेत पहा. तर 2 लेक्चरमध्ये आपण थेरमसुद्धा पाहिलेले होते. तर पुढचा पॉईंट पहा, व्हेक्टर इन 2 डायमेन्शन्स. त्याला म्हटलं जातं 2D सिस्टीम. 2D सिस्टीम. मग व्हेक्टर इन 2 डायमेन्शन्स म्हणजेच आपण पाहिलं इन कोऑर्डिनेट सिस्टीम. इन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजेच एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस म्हणजेच 2D सिस्टीममध्ये. तर मग पॉईंट इन P is any point in the plane. P is any point in the plane म्हणजे 2D सिस्टीममध्ये हा पॉईंट आपण सिलेक्ट केलेला आहे. P having coordinate x and y. Be any point in xy plane. Then position vector of P. Position vector of P म्हणजेच काय लिहितात OP बार. OP बार म्हणजेच हा पॉईंट काय लिहायचा पहा, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. अशा पद्धतीने आपल्याला हा पॉईंट लिहिता येतो, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. कारण याच्या अगोदर आपण थेरम पाहिला होता पहा, ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर व्हेक्टर्स. ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर व्हेक्टर्स. देन आर बार in plane, then r bar can be uniquely expressed as linear combination of a bar and b bar. म्हणजे हा थेरम पाहिला होता पहा. अशा पद्धतीची आपण डायग्राम काढली होती. हा ए बार काढला होता, हा वेक्टर बी बार काढला होता आणि हा काढला होता आपण पॉईंट पी आणि त्याला आर बार नाव दिलेलं होतं. तर ह्या थेरमवरून आपण जे रिलेशन लिहिलं होतं, हे तिन्ही पण जे पॉईंट्स आहेत म्हणजेच हे तिन्ही पण पॉईंट कसे आहेत, आपण अशा पद्धतीची डायग्राम ड्रॉ केली होती. तर याच्यामध्ये हा काय दिसतो आपल्याला, पॅरलिलोग्राम दिसतो. आणि मग याच्यामध्ये हा जो पॅरलिलोग्राम आहे म्हणजेच अपोजिट साईड्स इक्वल्स आहेत. तर याच्यामध्ये कंडिशन काय येते, हा जर पॅरलिलोग्राम असेल तर हा पॉईंट एल इथे नाव एम देऊ आणि हा ओ होता. तर इन पॅरलिलोग्राम ओ एल पी एम. तर याच्यात काय दिसतं आपल्याला, आर बार इक्वल टू ओ एल बार प्लस ओ एम बार. हा आपण पाहिला होता पॅरलिलोग्रामला. तर याच्यानुसार इथे काय येतं, ओ एल बार म्हणजेच काय येतं एक्स ए बार आणि ओ एम बार म्हणजे काय येतं वाय इंटू बी बार, व्हेअर एक्स अँड वाय आर नॉन झिरो स्केलर्स. अशा पद्धतीने आपण हा थेरम पाहिलेला होता. म्हणजे ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर व्हेक्टर्स, आर बार कोप्लेनर विथ देम. आर बार कोप्लेनर विथ देम म्हणजे एका प्लेनमध्ये तीनही आहेत, ए बार बी बार आणि आर बार. देन आर बार कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. लिनियर कॉम्बिनेशन अशा फॉर्ममध्ये लिहिलं जातं, एक्स ए बार प्लस वाय बी बार. आणि यामध्ये एक्स आणि वाय दोन्ही कसे आहेत, नॉन झिरो स्केलर्स आहेत. मग आता इथे पहा आपण काय केलं, पी इज एनी पॉईंट इन द प्लेन एक्स वाय प्लेन म्हणजेच इन 2D सिस्टीम. देन पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी त्याला म्हणतो आपण ओपी बार. ओपी बार काय लिहिला, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप, व्हेअर आय कॅप इज युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस अँड जे कॅप इज युनिट व्हेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस. म्हणून आपण अशा फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. हा एक्स आणि वाय हे काय घेतले आपण, नॉन झिरो स्केलर्स. म्हणून ओ पी बार इक्वल टू काय आलं, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. मग हा जर पॉईंट पी घेतला असेल आपण 3, 4, पी बेनी पॉईंट इन प्लेन, देन ओ पी बार किंवा ए नाव देऊया त्याला. देन ओ ए बार इक्वल टू, ओ ए बार म्हणजे पोझिशन वेक्टर आहे. मग ए बार इक्वल टू काय लिहिता येईल, 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप. अशा फॉर्ममध्ये आपल्याला हा व्हेक्टर लिहिता येतो. म्हणजे कोणताही पॉईंट व्हेक्टरमध्ये आपल्याला अशा फॉर्म पद्धतीने कन्वर्ट करता येतो. आता आपल्याला जर मॅग्निट्यूड काढायचं असेल म्हणजेच मॉड ऑफ ओ पी बार. मॉड ऑफ ओ पी बार म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ओ पी बार म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये येतं. म्हणजे डिस्टन्स बिटवीन ओरिजिन टू पॉईंट. ओरिजिनचे कॉर्डिनेट काय होते, 0, 0 होते. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला काय होता, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 म्हणजे x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 म्हणजेच y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे अशा पद्धतीने आपल्याला याचं मॅग्निट्यूड मिळतं. मॉड ऑफ ओ पी बार म्हणजेच किती मिळालं, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर आपल्याला समजा पॉईंट ए दिलेला असेल 3, 4, देन फाइंड मॅग्निट्यूड ऑफ ए बार.
म्हणजेच मॉड ऑफ ए बार म्हणजेच मॉड ऑफ ओ ए बार, आणि ते किती येतं मग स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर किती झाले 9 आणि 4 स्क्वेअर किती होता 16 म्हणजेच रूट ऑफ 25. याचा आन्सर किती आलं 5. अशा पद्धतीने आपल्याला ह्या पॉईंटचं मॅग्नेट्यूड काढता येतं. आता आपण पुढचा पॉईंट पाहूया. 3 डायमेन्शनल सिस्टीम. 3 डायमेन्शनल सिस्टीम. थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा त्यालाच म्हणूया आपण 3D. 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. मग आता याच्यामध्ये 3 ॲक्सिस आहेत. 3 ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत, म्हणून आपण अशा पद्धतीने हा झेड ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. झेड. त्यानंतर अशा पद्धतीने एक एक्स ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर इथून एक हा आणखी एक कोणता आहे वाय ॲक्सिस आहे. इज वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस. तिन्ही पण ॲक्सिस हे ओरिजिनमधून पास होतात. मग आता याच्यामध्ये हा आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, इकडे निगेटिव्ह वाय ॲक्सिस, हा निगेटिव्ह झेड ॲक्सिस. अशा पद्धतीने 3 ॲक्सिस आहेत आणि तिन्ही पण ॲक्सिस कसे आहेत परपेंडिक्युलर टू इच अदर. मग आता इन जनरल आपण अशा पद्धतीची डायग्राम आपण काढतो 3D सिस्टीममध्ये. तर इथे हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस अशा पद्धतीने आपण ॲक्सिस ड्रॉ करतो. मग पी बी एनी पॉईंट इन पी इज एनी पॉईंट इन स्पेस. म्हणजेच 3D मध्ये जर पॉईंट असेल तर आपण त्याला म्हणतो पॉईंट लाईज इन स्पेस. म्हणजेच इथे आपल्याला अशा पद्धतीने पॉईंट लिहिता येतो एक्स वाय झेड बी एनी पॉईंट इन स्पेस. बी एनी पॉईंट इन स्पेस. मग आता इथे आपण काय केलं पहा निगेटिव्ह. मग आता हा ह्या सिस्टीममध्ये 3D सिस्टीममध्ये पहा पॉईंट पी याचे कोऑर्डिनेट काय घेतले आपण एक्स वाय झेड आणि इथे काय ओरिजिन आहे. अशा पद्धतीने 3 ॲक्सिस आपण घेतलेले आहेत. मग आता याच्यामध्ये हे 3 जे ॲक्सिस आहे याला राईट हँड थंब रूल वापरला जातो. राईट हँड थंब रूल काय होता पहा व्हेन यू होल्ड युअर राईट हँड, when you hold your right hand so that the fingers curl from the positive x-axis. Fingers curl from the positive x-axis towards the positive y-axis and your thumb points along the positive y-axis. Along the positive y-axis. along the positive z-axis. अशा पद्धतीने आपल्याला राईट हँड थंब रूल वापरता येतो. म्हणजेच अशा पद्धतीने आपण जर कर्ल केलेला असेल तर हा कोणता वरचा जो असतो तो पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस. त्यानंतर आपले बोटे जिकडे वळतात तो कोणता आहे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे आणि दुसरा कोणता आहे हा एक्स ॲक्सिस आहे. अशा पद्धतीने आपल्याला राईट हँड रूल वरून आपल्याला 3 डायमेन्शनल सिस्टीममध्ये ॲक्सिस किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणते आहेत ते कळून जातात. तर मग याच्यामध्ये ऑक्टर्न्स आहेत पहा. मग ऑक्टर्न्स म्हणजे आपण जसं इन कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स वाय प्लेनमध्ये आपण साईन पाहिलेले होते. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट अशा पद्धतीचं आपल्याला माहीत होतं. हा फर्स्ट क्वाड्रंट, आता हा वाय ॲक्सिस होता, हा होता एक्स ॲक्सिस आणि इथे होता ओरिजिन. हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. याच्यामध्ये साईन माहीत होते आपल्याला. फर्स्टमध्ये प्लस प्लस, सेकंडमध्ये मायनस प्लस, थर्डमध्ये मायनस मायनस, फोर्थमध्ये प्लस मायनस असे साईन आपण पाहिलेले आहेत. तर आता आपल्याला पुढचं पाहायचं याच्यामध्ये याला म्हटलं जातं याच्यामध्ये काय म्हणतात क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. तसं याच्यामध्ये 3D मध्ये ऑक्टर्न्स म्हटलं जातं. क्वाड्रंटच्या ऐवजी ऑक्टंट म्हटलं जातं. मग याच्यामध्ये टोटल 8 ऑक्टंट आहेत. टोटल किती आहेत 8 ऑक्टंट आहेत. म्हणजे सपोज पॉईंट लाईज इन झेड ओ एक्स डॅश प्लेन, त्यानंतर पॉईंट लाईज इन एक्स डॅश ओ वाय प्लेन, त्यानंतर पॉईंट लाईज इन वाय ओ झेड डॅश प्लेन, नंतर पॉईंट लाईज इन एक्स ओ झेड डॅश प्लेन. तर अशा पद्धतीने हे किती ऑक्टंट्स तयार होतात 8 ऑक्टंट्स तयार होतात. मग आपण याचे साईन पाहूया. 8 ऑक्टंट्स म्हणजेच कोणते पहा ऑक्टंट फर्स्ट, सेकंड, त्यानंतर हा थर्ड आणि हा फोर्थ. तर याचे साईन पहा. म्हणजेच हा आहे एक्स वाय झेड, याचे साईन आहे प्लस प्लस. फर्स्ट ऑक्टंटमध्ये साईन कोणते आहेत प्लस प्लस. इथे आहे ओ एक्स डॅश वाय झेड, साईन आहेत मायनस प्लस प्लस असे याचे साईन्स आहेत. आता थर्ड ऑक्टंटमध्ये पहा ओ एक्स वाय डॅश झेड
म्हणजेच प्लस मायनस आणि प्लस. तर पुढचा पहा फोर्थ आहे. या फोर्थमध्ये ओ एक्स डॅश वाय डॅश झेड म्हणजेच साईन आहेत मायनस मायनस आणि प्लस. म्हणजे याच्यावरून लक्षात आलं असेल एक्स डॅश म्हणजे निगेटिव्ह, वाय डॅश सुद्धा निगेटिव्ह आणि झेड हा पॉझिटिव्ह, म्हणून मायनस मायनस प्लस. एक्स वाय डॅश झेड हे म्हटलं तर याला आपण थर्ड ऑक्टंट म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये मायनस साईन कशाला राहील मग, वाय डॅश म्हणजेच इथे निगेटिव्ह वाय ॲक्सिस आहे आणि याला मायनस साईन येईल. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल. पहा पुढचा फिफ्थ ऑक्टंट. आणि फिफ्थ ऑक्टंट हा कोणता आहे, ओरिजिन एक्स वाय आणि झेड डॅश म्हणजेच साईन आहे प्लस प्लस मायनस, कारण झेड डॅश म्हणून मायनस. पुढचा 6 नंबरचा ऑक्टंट. तर त्याच्यामध्ये ओ एक्स डॅश वाय झेड डॅश, साईन पहा मायनस प्लस मायनस. त्यानंतर पुढचा ऑक्टंट नंबर 7 ऑक्टंटमध्ये पहा कोणता येतो, एक्स वाय डॅश झेड डॅश, साईन आहे प्लस मायनस मायनस. आणि शेवटचा ऑक्टंट नंबर 8 तो आहे एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश, म्हणजेच कोणता साईन येईल, मायनस मायनस मायनस. असे याचे साईन्स आहेत. पहा तर पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट इन स्पेस. ऑफ अ पॉईंट इन स्पेस म्हणजे स्पेसमध्ये जर पॉईंट असेल, मग स्पेसमध्ये म्हणजेच इन कोऑर्डिनेट सिस्टीम अशा फॉर्ममध्ये हा एक्स डॅश ओरिजिन हा एक्स वाय आणि हा झेड ॲक्सिस, तिन्ही ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग आपण इथे एक पॉईंट सिलेक्ट केला. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट काय घेतले आपण, एक्स वाय झेड. बी पॉईंट इन स्पेस म्हणजे हा 3D सिस्टीममध्ये पॉईंट आहे, म्हणून याला म्हटलं जातं पॉईंट लाईज इन स्पेस. मग आपण इथून काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केला. पहा परपेंडिक्युलर म्हणजे थ्रू पॉईंट पी ड्रॉ परपेंडिक्युलर. कशाला परपेंडिक्युलर आहे, एक्स झेड प्लेनला परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर हा पुढचा एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू आपण. तर अशा पद्धतीने डायग्राम तयार होईल. अशा फॉर्ममध्ये डायग्राम ती तयार होते. म्हणजेच हा आपल्याला दिसतो पॅरलिलोपिपेड दिसतो, इज द पॅरलिलोपिपेड. म्हणजेच हे जे आहेत, हा जो भाग दिसतो तुम्हाला पुढचा, हा काय पॅरलिलोग्राम आहे. म्हणजे प्रत्येक साईड काय आहे, ती पॅरलिलोग्राम आहे, म्हणून हा कोणता फॉर्म होतो, पॅरलिलोग्राम तयार होतो. मग आपण काय केलं, याला नाव देऊ आपण एन. त्यानंतर इथे एल नाव देऊ आणि हा एम. म्हणजेच काय केलं आपण, थ्रू पॉईंट पी ड्रॉ परपेंडिक्युलर एक्स झेड ड्रॉ परपेंडिक्युलर प्लेन किंवा एक्स वाय प्लेन, ड्रॉ परपेंडिक्युलर पी एन टू एक्स झेड प्लेन. त्यानंतर पी एल हा कुठे आहे, एक्स वाय प्लेनला आहे परपेंडिक्युलर. त्यानंतर हा पी एम हा कुठे आहे, वाय झेड प्लेनला परपेंडिक्युलर आहे. अशा परपेंडिक्युलर ड्रॉ केले आणि काय केलं आपण, पॅरलल प्लेन्स ड्रॉ केलेले आहेत. म्हणजे थ्रू पॉईंट पी ड्रॉ द पॅरलल प्लेन्स, म्हणून आपल्याला अशा पद्धतीची डायग्राम दिसते. आता इथे पॉईंट पहा, पीचे कोऑर्डिनेट काय आहेत, एक्स वाय झेड. आता इथे जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे एल हा कुठे एक्स वाय प्लेनमध्ये आहे, म्हणून याचे कोऑर्डिनेट, याचा झेड कोऑर्डिनेट काय होईल, 0 येईल. म्हणजे कोऑर्डिनेट काय येतात, एक्स वाय 0. त्यानंतर एम पॉईंट लाईज इन झेड वाय प्लेन, म्हणजेच याचे कोऑर्डिनेट काय येतात, 0 वाय झेड. त्यानंतर एन हा पॉईंट कुठे आहे, एक्स झेड प्लेनला, म्हणून याचे कोऑर्डिनेट येतात एक्स 0 झेड. त्यानंतर इथे हा जो पॉईंट आहे हा ॲक्सिसवर आहे, हा टचिंग पॉईंट पॅरलेलोपिपेडचा, तर याला ए नाव देऊ आपण. तर याचे कोऑर्डिनेट काय येतील, एक्स 0 0. आता इथे पॉईंट पहा बी, हा कुठे आहे, वाय ॲक्सिसला, म्हणून याचे एक्स आणि झेड कोऑर्डिनेट 0 असतील, म्हणून 0 वाय 0. आणि इथे पॉईंट याला सी नाव देऊ. तर हा सी आहे झेड ॲक्सिसवर, याचे कोऑर्डिनेट काय येतील, 0 0 झेड येतील. अशा पद्धतीने आपल्याला कोऑर्डिनेट याचे लिहिता येतात. म्हणजेच आता आपण काय पाहिलं, जर कोणत्या प्लेनमध्ये पॉईंट असेल तर त्याचे पॉईंट्स आपल्याला हे लिहिता येतात, जर पॉईंट पी हा स्पेसमध्ये असेल तर. आता आपण पाहूया डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम द कोऑर्डिनेट ॲक्सिस. फ्रॉम द कोऑर्डिनेट प्लेन पाहू अगोदर, कोऑर्डिनेट प्लेन्स. मग फर्स्ट पहा,
डिस्टन्स ऑफ अ पॉइंट P फ्रॉम XY प्लेन काय म्हटलं, डिस्टन्स ऑफ P फ्रॉम XY प्लेन. मग फ्रॉम XY प्लेन म्हटलं तर XY प्लेन म्हणजे हा आहे, म्हणजे डिस्टन्स कोणतं आहे, परपेंडिक्युलर PL आहे, म्हणजेच लेंथ PL, आणि लेंथ PL म्हणजेच काय येईल, स्क्वेअर रूटमध्ये येईल. पहा P काय होता, XYZ, म्हणजे काय मिळेल, x मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच काय मिळेल, इथे 0 आणि किती राहील, स्क्वेअर रूट ऑफ झेड स्क्वेअर, म्हणजेच आन्सर किती येतं, झेड. आणि हे डिस्टन्स ऑलरेडी काय होईल, डिस्टन्स आहे म्हणजे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, म्हणून त्याला आपण मॉड टाकूया. त्यानंतर सेकंड लेंथ पहा, नंबर सेकंड, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट P फ्रॉम YZ प्लेन, म्हणजेच कोणतं, YZ प्लेन म्हणजे हा आहे पहा. तर डिस्टन्स कोणतं आहे, PM, दॅट इज डिस्टन्स PM इक्वल टू, मग PM किती येतं, डिस्टन्स PM म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये पॉईंट P काय होता, XYZ, आणि M काय होता, 0YZ, म्हणजेच किती होईल, x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस z ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच डिस्टन्स किती आलं, फक्त x येईल, मॉड ऑफ x, कारण डिस्टन्स पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच ह्या दोन पॉईंटमध्ये आपण डिस्टन्स काढलेला आहे. नंबर 3, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट P फ्रॉम कोणतं राहिलं आता, XZ प्लेन, म्हणजेच XZ प्लेनला कोणतं येते, परपेंडिक्युलर PN. मग PN इक्वल टू किती येतं, डिस्टन्स स्क्वेअर रूट ऑफ P आणि N मध्ये पहा, पॉईंट पहा P आणि Nचा किती मिळतं, x मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस z ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच इक्वल टू किती मिळतं, इक्वल टू डिस्टन्स स्क्वेअर रूट ऑफ y स्क्वेअर, म्हणजेच किती आलं, y, मॉड ऑफ y. हे झालं त्याचं डिस्टन्स. आता पुढचा पॉईंट पहा, पुढचं डिस्टन्स ऑफ पॉईंट P फ्रॉम द कोऑर्डिनेट ॲक्सिस, फ्रॉम x ॲक्सिस म्हणूया, फ्रॉम x ॲक्सिस ते डिस्टन्स किती येईल पहा, x ॲक्सिस म्हणजेच कोणतं, डायग्राममध्ये पहा x ॲक्सिस आणि पॉईंट P म्हणजे डिस्टन्स PA आहे. मग P पासून A पर्यंत डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला यामध्ये वापरायचा, डिस्टन्स PA किती येईल, x मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच डिस्टन्स कोणतं येते, PA. तर PA इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ किती म्हटलं पण, x मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ किती मिळेल, इथे y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर, हे त्याचं डिस्टन्स येईल. डिस्टन्स ऑफ पॉईंट P फ्रॉम x ॲक्सिस. आता पुढचं डिस्टन्स ऑफ पॉईंट P फ्रॉम द y ॲक्सिस, y ॲक्सिसचं डिस्टन्स कोणतं आहे याच्यामध्ये, y ॲक्सिसचं डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स PB, आणि डिस्टन्स PB म्हणजेच किती, x स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच डिस्टन्स PB इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच इक्वल टू किती येतं, स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. हे झालं डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू डिस्टन्स फ्रॉम पॉईंट डिस्टन्स ऑफ P फ्रॉम y ॲक्सिस. पुढचं डिस्टन्स ऑफ P फ्रॉम z ॲक्सिस. मग डायग्राममध्ये पहा, z ॲक्सिस पर्यंत डिस्टन्स पॉईंट P पासून z पर्यंत म्हणजे कोणतं आहे, PC, आणि PCला आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तर काय येतं, स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस z ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच किती येईल पहा, डिस्टन्स PC, आणि PC म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस z ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच इक्वल टू किती आलं, स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. हे झालं डिस्टन्स
फ्रॉम डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम झेड ॲक्सिस. आता आपल्याला पॉइंट पुढचा पाहायचा आहे. पुढचा पहा आपण कॉम्पोनंट ऑफ व्हेक्टर. पुढचा पॉइंट कॉम्पोनंट्स ऑफ व्हेक्टर. कॉम्पोनंट्स ऑफ व्हेक्टर. तर हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.